आणि त्यासाठी कशातनं पाहिजे तर ओबीसीतनं पाहिजे. मग ओबीसीचं आरक्षण कसं घेता येईल तर ओबीसी होता येत नाही. मग ओबीसीचा दाखला घ्यायचा. तुम्हा आम्हाला वडाऱ्याला, रामोशाला, वंजाऱ्याला, धनगराला आपल्या आरक्षणाचा फायदा मिळतो. तो कसा मिळतो तर आपल्या जातीचं दाखला बघून. मग या जातीचा दाखलाच मिळवायचा. मग तो कसा मिळवायचा तर मराठा समाजाला ओबीसीचा दाखला मिळत नाही. मग कुणाच्या खांद्यावर बंदूक ठेवायची तर कुणब्याच्या खांद्यावर बंदूक ठेवायची. आणि मग त्यासाठी जे जातीचे दाखले द्यायचा जो कायदा आहे 2000 सालचा, त्या कायद्यामध्ये आणि जातीचे दाखले द्यायचा जो नियम आहे 2012चा, त्या नियमामध्ये काय करायचं तर त्या नियमामध्ये ढवळढवळ करायची. त्याच्यातच काहीतरी उद्योग करायचा. आणि त्या मुंबईच्या त्या आंदोलनाच्या दबावातनं त्या देवेंद्र फडणवीस सरकारला झुकवावं लागलं. त्यांचे पै पाहुणे त्या महाराष्ट्राच्या विधानसभेतले 180 आमदार, 28 खासदार, 2 उपमुख्यमंत्री, त्यांचे सगळे मंत्री यांनी पै पाहुण्यांच्या सगळ्या सोयऱ्यांच्या साठी त्या फडणवीसांना झुकवलं, वाकवलं. आणि तो 2 सप्टेंबरचा शासन निर्णय काढला. काय लिहिले त्याच्यामध्ये, काय लिहिले त्या 2 सप्टेंबरच्या नियमामध्ये तर त्याच्यामध्ये असं की ज्या मराठा बांधवाला कुणबी सर्टिफिकेट पाहिजे पण त्याच्या वडिलाकडं, त्याच्या आजोबाकडं, त्याच्या पंजोबाकडं, त्याच्या चुलत्याकडं कुणब्याचा दाखला नाही, त्याच्याकडे कुठल्या कुणब्याच्या नोंदी नाही. मग त्यांनी काय करायचं, जरांगेला तर द्यायचंय. मग त्यांनी काय करायचं, त्याच्या गावातल्या, त्याच्या नातेसंबंधातल्या, त्याच्या कुळातल्या कोणा एखाद्या पै पाहुण्याकडे कुणब्याचा दाखला असेल तर त्यांनी काय करायचं तर त्यांनी एक प्रतिज्ञापत्र द्यायचं, एक ऍफिडेव्हिट जायचं आणि ह्यो टमका फमका जो कोण आहे ह्यो माझा पै पाहुणा आहे, हा माझ्या नातेसंबंधातला आहे, हा माझ्या कुळातला आहे आणि मी ओबीसी आहे, मी कुणबी आहे म्हणून याला कुणबी म्हणा. असं राज्य चालतं का? असं संविधान चालतं का? बाबासाहेबांनी संविधान दिले 15/4, 16/4, कलम 340. हे राजकीय आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्थांचं कशामुळे मिळतं आपल्याला? घटना कलम 243. कधीपासून आपल्याला आरक्षण मिळायला लागलं? आपल्या SC ST बांधवांना स्वातंत्र्यानंतर, संविधान लागू झाल्यानंतर आरक्षण मिळतंय. राजकारणामध्ये आपल्याला 1993 सालापासून मिळतंय. 93 साल उजळलं आपल्याला नोकरीत, शिक्षणात आणि राजकारणात आरक्षण मिळायला. आणि झाली असतील 5-25 वर्ष तर यांच्या पोटात दुखायला लागलं. त्या ओबीसी मध्ये 450 जाती येतो. या 450 जातीतल्या आता आमच्या अरुण जाधवरांनी सांगितलं की आम्ही कोल्हाट्याचे मुलं आहेत, आमच्याकडे कुठले पुरावे नाहीत, ते धनगर आहेत, बंजारा आहेत, वाडारी आहेत, रामोशी आहेत, हे कुठं पालावर राहतात, फिरस्तीवर असतात, यांच्याकडे कुठला रहिवासी दाखला? यांच्यासाठी तुम्हाला असलं GR नाही आणता आला. यांच्यासाठी तुम्हाला 450 जातींसाठी अशी शिंदे कमिटी नाही करता आली. तुम्ही आमदार, तुम्ही खासदार, कारखाने तुमचे, शिक्षण संस्था तुमच्या, सहकारी सगळं तुमचं, आणि तरी आम्हाला मागास म्हणा आणि हा GR आणलाय. यासाठी आम्ही भांडतोय. जर ही अटीतटीची लढाई आहे, करो या मरोची लढाई आहे बांधवांनो. जर आपण लढलो नाही तर येणाऱ्या 1 महिन्यात, 1.5 महिन्यात महाराष्ट्रातला प्रत्येक मराठा कुणबी होईल, प्रत्येक मराठा ओबीसी होईल. मग विसरून जा तुम्ही ग्रामपंचायत सदस्य व्हायचं आणि ग्रामपंचायत सरपंच व्हायचं आणि पंचायत समितीचं सदस्य व्हायचं आणि सभापती व्हायचं. संपून गेलं तुमचं सगळं. परत तुम्हाला गुलामीकडे दाखलायचंय. आणि हे पाप या सरकारने केलंय. देवेंद्र फडणवीसांवर आमची मीटिंग लागली होती सह्याद्रीला. काय म्हणाले असतील, आम्हाला समजून सांगतात कसा धक्का लागत नाही. अरे कसा धक्का लागत नाही? आता बळीराम दादांनी सांगितलं पोलीस पाटील झाले कुणबी. काल परवा एक सोशल मीडियाला पोलीस भरती झालं. 15-20 त्या जागा मधल्या 17 जागा ओबीसीच्या कोणी घेतल्या? या कुणबींनी घेतल्या. म्हणजे कोणी घेतल्या? तुम्ही लग्न पत्रिकेवर पाटील,
तुम्ही इलेक्शन लढताना देशमुख ढिमका फलाना, आणि ज्या वेळेस कुठेतरी ऍडमिशन घ्यायची वेळ आली की तुम्ही आमच्या वडाऱ्याच्या ताटामध्ये येऊन बसणार, रामोशाच्या काईकड्याच्या ताटात येऊन बसणार. अरे लाज वाटल्या पाहिजे तुम्हाला. आणि ह्याच जिल्ह्याचा नेता विखे पाटील याची जी प्रवरा शिक्षण संस्था आहे, या प्रवरा शिक्षण संस्थेचा रोस्टर बघा बरं, याच्यामध्ये किती ओबीसींना दिले तुम्ही? काय बाबांना लयच घाई झाली राव. विषय असा आहे, हे विखे पाटील म्हणतात आम्ही तुमच्या आरक्षणाला कधी विरोध केला नाही आणि तुम्ही आम्हाला करू नका. अहो लाज वाटली पाहिजे विखे पाटील. अहो तुमच्या पै पाहुण्यांनी ओबीसीचं आरक्षण 4 वर्षापासून चॅलेंज केलंय, त्याला विरोध आम्ही करतोय हायकोर्टात, आणि तुम्ही म्हणता आम्हाला आम्ही विरोध केला नाही. तुमच्यापासून तर संरक्षण पाहिजे, पाटलापासून देशमुखांपासून. त्यासाठी तर या आरक्षणाची तरतूद आहे, त्यासाठी तर आम्हाला ही सगळी मोड बांधायची आहे. आम्ही उगीच इथं काम धंदे सोडून सगळे का फिरतोय? तुम्ही का बसला इथं? आम्हाला बाबासाहेबांनी प्रतिनिधित्वासाठी हे आरक्षण दिलेलं आहे आणि ते तुम्ही हिरावून घेताय. त्यामुळे बांधवांनो, रात्र वैरेची. हा जरांगे म्हणतो गरीबाच्या लेकरांना, गरीबाच्या लेकरांना आहे ना गरीबाची लेकरं, त्याच गरीबाच्या लेकरांना त्या नरेंद्र मोदींनी, अमित शहानी, भाजपच्या केंद्र सरकारने गरीबाच्या लेकरांसाठी असलेलं आर्थिक दुर्बल घटकाचं ईडब्ल्यूएस आरक्षण दिलंय. ते आमच्या त्या ताईंनी सांगितलं तुम्हाला ते नाही घ्यायचं, त्याच्यातले 10% 8.5% तुम्ही लाभ घेतलाय, पण तुम्हाला ते नाही घ्यायचं. तुम्हाला आमच्याच ताटात माती घालवायची, तुम्हाला आमचंच वरबडून घ्यायचंय. तर आम्ही हा तुमचा काव्यवाचपणा आणून पाडू. आम्ही कोर्टात लढतोय, हायकोर्टमध्ये लढतोय. हायकोर्टमध्ये रिट पिटिशन दाखल केलेत 5-5. परवा दिवशी मी सुप्रीम कोर्टात होतो की या हायकोर्टला सांगा, डायरेक्शन द्या. आमच्या 13 जणांनी आत्महत्या केल्यात ओबीसी बांधवांनी, आणि सगळ्यात जास्त या बीड जिल्ह्या आणि या मराठवाड्यातल्या असतील. कोर्ट म्हणते आम्ही हायकोर्टच्या याच्यात ढवळाढवळा करणार नाही. हायकोर्टमध्ये आम्ही सांगितलं, ज्यावेळेस 8 आत्महत्या झाल्या त्या हायकोर्टच्या बेंच मध्ये एक जज म्हणतोय 8 आत्महत्या झाल्यात, मग अर्जन्सी काय, मग घाई काय? म्हणजे लक्षात घ्या, सत्य वाचून सकळ काळा झाल्या अवकाळा. आपल्याला शिक्षणात पाहिजे, आपण IAS पाहिजे, आपण IPS पाहिजे, आपण राजकारणात पाहिजे. आमदाराच्या, खासदाराच्या, मंत्र्याचा राईट हँड होणं आपल्यासाठी लय महत्वाचं असतं. पण आपण असा नाही विचार करत की मला आमदार व्हायचंय, खासदार व्हायचंय, मंत्री व्हायचंय. विचारसरणी आपली बदलली पाहिजे. न्यायालयीन लढाई आहे ती लढूच, त्याच्यात आपण यश मिळवूच. पण आता या स्थानिक स्वराज्य संस्थेला मला अनेक फोन येतात महाराष्ट्रातनं की असे आमच्या ओबीसीचे एवढ्या जागा आहेत, पण आता तिथं यांनी कोण बी दाखला काढलाय, त्यांनी कोण बी दाखला काढलाय. अरे मी म्हणतो घ्या म्हणायचं तुम्हाला ती आमची ओबीसीची जागा, पण राहिलेल्या 11 जागा आम्ही पॅनेल करणार, सगळे SC ST ओबीसी, आणि त्यांच्या जागा आपल्याला घ्यायच्यात. आमच्या जागा तुम्हाला अंधन दिल्या. ज्यावेळेस आपण ही भूमिका घेऊ त्यावेळेस हे पाय धरायला येतील, नाहीतर आपला अंत जवळ आहे. या मनोज जरांगेला एकच सांगायचंय, मराठा से बैर नहीं, मराठा से बैर नहीं, पर जरांगे तेरी खेर नहीं. ज्यावेळेस सगळ्यांनी उठून आपण ही वज्रमोड बांधू तर आपण ही आपली ओबीसीच्या अस्तित्वाची लढाई जिंकू. एवढं बोलून मी थांबतो. आयोजकांनी आज एवढ्या घाईमध्ये एवढी सगळी वज्रमोड बांधली, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. आज 1 नोव्हेंबर 2025 33 वर्षापूर्वी याच ओबीसी आरक्षण ज्यांच्यामुळे आलं त्या अखिल भारतीय समता परिषदेची स्थापना